31 डिसेंबरच्या मुहूर्तावर आज सगळेजण तीर्थाटन करण्यासाठी गोव्याच्या दिशेने वळणार आहेत, मला माहिती आहे. आणि त्याचे पुढे 10-15 दिवस सगळ्यांना परिणाम भोगावे लागणार आहेत. नमस्कार. आज एका वेगळ्या पण गंभीर विषयावर बोलणार आहे. 31 डिसेंबर ही तारीख लक्षात घेऊन मद्यपानावर बोलणार आहे. आयुर्वेदात मद्यपान सांगितलं की नाही? हो, सांगितलेलं आहे. मद्यपान हे तसं बघायला गेलं तर हे निषिद्धच सांगितलेलं आहे. आपल्या धार्मिक ग्रंथात असेल, पुराण ग्रंथामध्ये असेल, देवाने सुरापान केल्याचे काही नोंदी आहेत, परंतु कुठेही हँगओव्हर त्यांना आलेला नाही आणि कुठे धिंगाणा घातला आहे आणि बायकोला मारझोड केली आहे असं नाही आहे. ज्या गोष्टी मर्यादा सोडून जातात त्यांचंच नुकसान जास्ती होत असतं. त्यामुळे जे काही करायचं आहे हे नियमामध्ये बांधून, प्रोटोकॉल पाळून, आजच्या भाषेत बोलायचं तर केलं तरी चालू शकतं. मद्याचे आज अनेक प्रकार बघायला मिळतात. ज्याच्यामध्ये वाईन आहे, ज्याच्यामध्ये व्होडका आहे, ज्याच्यामध्ये व्हिस्की आहे, ज्याच्यामध्ये रम आहे, ज्याच्यामध्ये देशी कट्टा आहे. ह्या सगळ्या प्रकारांमध्ये काही फरक आहे की नाही? मी जेव्हा औषधांच्या स्वरूपात जेव्हा यांचा अभ्यास करायला सुरुवात केली, एवढीसुद्धा घेतलेली नाही हो, पण अनुभव, दुसऱ्यांच्या अनुभवावरनं स्वतःला शहाणं होता येतं. त्यांना जेव्हा विचारत गेलो तेव्हा या दारूंमध्ये काय काय प्रकार असतात, तर ते मी जेव्हा विचारले तेव्हा काही दारू या पिठापासून तयार केले जातात. आयुर्वेदात मद्यम पैष्टिक गौडिकम असं सांगितलं आहे. गूळ आणि पिष्टमय पदार्थ वापरून जे केलेलं मद्य असतं हे वातरोगांसाठी वापरलं जातं. सर्वसाधारणपणे वातरोगांची संख्या खूप जास्ती सांगितलेली आहे आणि या रोगांमध्ये जर आपण पिठापासून तयार केलेलं, गूळ वापरून तयार केलेलं संधान प्रक्रियेतलं एखादं मद्य जर असेल तर ते घ्यायला काही हरकत नाही असं आयुर्वेद सांगतो, पण ते सुद्धा वैद्यांच्या सल्ल्याने. याचा अर्थ वैद्य हा बार मालक होऊनच त्याने बसलं पाहिजे असं कुठेही सोयीस्कर अर्थ काढू नका. कारण कसं आहे, हा हँगओव्हर येण्यासाठी काही जण जास्ती प्रयत्न करतात आणि मग त्याच्यात नको नको ते पदार्थ आणखीन मिसळतात, नवसागरासारखे. हे पदार्थ आयुर्वेदात सांगितलेले नाहीत. काही वेळा अर्कपातन पद्धतीने दारू गाळली जाते, भट्टीची दारू, हातभट्टीची दारू अशी तयार केली जाते, हेही निषिद्धच सांगितलेलं आहे. काही वेळा त्यामध्ये प्रमाणापेक्षा लवकर संधान प्रक्रिया व्हावी, त्याची चव अगदी संधान प्रक्रियेतनं तयार झालेल्या असं वरिष्ठासारखी व्हावी, यासाठीही त्याच्यात काही केमिकल्स मिसळली जातात. हे देखील सर्वथा चुकीचं आहे. मद्यपान हे आयुर्वेदात औषधी म्हणून सांगितलेलं आहे. अगदी आजच्या भाषेत सांगायचं तर 4 चमचे 2 वेळा त्याच्यामध्ये दुप्पट प्रमाणात पाणी घालून असं केलं तरी चालेल. अल्कोहोलचं पर्सेंटेज यातलं वेगळं असतं आणि प्रत्यक्ष अल्कोहोल निर्मितीमधलं जे अल्कोहोलचं प्रमाण असतं हेही निषिद्धच असतं. कोकण भागामध्ये बोंडू नावाचं एक फळ विकत मिळतं. काजू तुम्ही जो खाता, काजूगर जो खाता, त्याचं जे लागणारं फळ असतं याला बोंडू म्हणतात आणि याचा जो रस असतो ह्या रसावर प्रक्रिया करून कोकणी भागामध्ये, या गोवा साईडला किंवा सिंधुदुर्गामध्ये देखील या दारू काढण्याची प्रोसेस सगळ्यांना घरोघरी जवळजवळ माहिती आहे. परंतु ती पिण्याची प्रोसेस आहे ही मात्र अत्यंत सावधगिरीने आणि वैद्यांच्या सल्ल्यानेच केली पाहिजे. पिठापासून जशी दारू तयार केली जाते तशी रसापासून दारू तयार केली जाते. द्राक्षाचा रस, त्याला द्राक्षासव असं आपण म्हणूया. द्राक्ष उकळवून त्याच्यापासून काढा तयार करून ते संधान प्रक्रियेमध्ये वापरलं तर जे होईल ते द्राक्षारिष्ट असं होईल. आणि द्राक्ष नुसती उकळवून संधान न करता जेव्हा तो काढा पिला जातो तेव्हा तो द्राक्षांचा काढा होतो. मग आज महासुदर्शन काढा किंवा पंचारिष्ट किंवा द्राक्षासव ही तिन्ही औषधं संधान प्रक्रियेमधूनच तयार झालेली असतात. हा आजच्या काळाचा दोष म्हणायला हरकत नाही. त्यामध्येही सर्वांमध्ये अल्कोहोलचं पर्सेंटेज ठराविक प्रमाणामध्ये दिलेलं असतं. त्यामुळे फसफसून वर येणं ही प्रक्रिया या आसवरिष्ठांमध्ये होत नाही जी मद्यामध्ये होते. मद्याचा हँगओव्हर असतो, परंतु या आसवरिष्ठांचा हँगओव्हर राहत नाही. जरा जास्ती प्रमाणात घेतलं तरी चालतं. पूर्वीच्या काळी जी ऑपरेशन्स व्हायची ती नशा येण्यासाठी किंवा वेदना कमी होण्यासाठी दारू पाजवली जायची, रुग्णाला दारू पाजवली जायची. आजही अनेक कामगार असे आहेत की जे दिवसभर मरणाचं काम करतात आणि दारूचे 2 पेग घेतले, पोटात गेले की शांत सुशागात नुसते झोपून पडून राहतात, वेदना कमी होतात, पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला लागतात. कष्टकरी वर्गासाठी जर दारू घ्यायची असेल तर ती पिठापासून तयार केलेली, वातासाठी तयार असलेली जी दारू आहे ती घ्यावी. म्हणजे दारू हे वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटामॉलसारखं किंवा डोलोसारखं घ्यायचं औषध आहे का? मुळीच नाही. ते काही काळापुरत्या वेदना तिथेच असतात, फक्त मेंदूला जाणीव त्याची होऊ देत नाहीत, एवढंच त्यांचं काम असतं. परंतु त्यातली जी काही द्रव्य वापरलेली आहेत त्यांचं काम तर ते होणारच आहे.
ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणूनही संधान प्रक्रिया केली जाते. आणि मग आसव, अरिष्ट आणि काढे या पद्धतीमध्ये आज वातासाठी व्हिस्की किंवा कफासाठी रम किंवा पित्तासाठी व्होडका या पद्धतीमध्ये दारूचं वर्गीकरण केलं जाऊ शकेल. 31 डिसेंबरच्या मुहूर्तावर आज सगळेजण तीर्थाटन करण्यासाठी गोव्याच्या दिशेने वळणार आहेत. मला माहिती आहे आणि त्याचे पुढे 10-15 दिवस सगळ्यांना परिणाम भोगावे लागणार आहेत. स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी मद्यपानाचे काही नियम वेगवेगळे आहेत का? आज मद्याचे चेअर्सचे पहिले स्त्री आणि पुरुष एकत्रच चाललेले असतात. हे जे आनंदाला आलेलं उधाण असतं हे कुठेतरी दुःखाच्या खाईत पुढे जाणारं आहे. हे लक्षात घेऊन स्त्रियांनी या भानगडीत पडू नये, पुरुषांनी पण पडूच नये. परंतु काळानुसार किंवा व्यवसायानुसार जर मद्यपान करावं लागलं तर ते प्रमाणाच्या बाहेर अजिबात जाऊ देत नको. कोणतीही मर्यादा ओलांडली की त्याचे परिणाम दिसायला लागतात. पित्त वाढण्यासाठी दारू हे अत्यंत जवळचं औषध आहे असं म्हटलं तरी चालेल. पित्त हे वाढतं. त्यामुळे या नुसत्या दारू पिण्याबरोबर काहीतरी चकणा खावा लागतो तो यासाठी खातात असं वाटतं बहुतेक. आणि आपल्याकडे खाणं आणि पिणं असं एकत्रच सांगितलं नाही आहे का? जेव्हा खायचं तेव्हा प्यायचं आणि जेव्हा प्यायचं त्याच्या अगोदर जरूर खायचं. परंतु हे सगळं 7च्या आत संपवायचं हा नियमसुद्धा विसरून चालणार नाही. कारण आपण ठरवलं आहे जे काही करायचं ते निसर्गाला, सूर्याला साक्षी ठेवून. आरोग्यम भास्करादिचेत असं जर म्हटलं तर सूर्यास्तानंतर खाण्याचं काम करून कसं चालेल आणि पिण्याचं तर नाहीच. जर एन्जॉय करायचं असेल तर ते मर्यादेत आणि 7च्या आत घरात. धन्यवाद.